हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. हेअरकट केला आहे त्याच्यामुळे लुक स्लाइटली चेंज झाला आहे आणि पुढचे 2-3 व्लॉग आता थोडासा लुक अजून हेअर एवढे सेट होणार नाही. जे मी सांगत आलो आहे माझे हेअर सेट होत नाही. आणि आज आहे 14 तारीख आणि माझ्यासमोर जो माहोल दिसतो आहे मला तो ऑब्व्हियसली तुम्ही गेस केला असेल, कारण उद्या आहे 15 आणि मकर संक्रांतीचा दिवस आहे उद्या. बट त्याच्या आधीच माहोल सेट झाला आहे तो तुम्हाला आधी दाखवतो. सगळे अशी छोटी छोटी पोरं आली आहेत आणि पतंग उडवत आहेत केव्हाचे. बिचारे ट्राय करत आहे बट उडत कोणाची नाही आहे, कारण ही बिल्डिंग ब्लॉक करते आणि ती बिल्डिंग हवा ब्लॉक करते. थोडीफार हवा इथं लागते कारण मी वरच्या फ्लोअरला आहे. बट ते त्यांचा आनंद घेत आहे आणि आपण पण उद्या प्रयत्न करू की आपण पण पतंग थोडंसं उडू. मागच्या संक्रांतला आम्ही माझ्या फ्रेंडकडे गेलो होतो, हरीशकडे, आणि एकदम पोपट झाला होता तिकडे. आमचीसुद्धा पतंग उडाली नव्हती. बट यावेळेस आम्ही इकडेच आपल्या घरीच सेलिब्रेट करणार आहे. त्याच्यामुळे इथं आपला प्रयत्न असेल की पतंग चांगली उडू. आणि तुम्ही हा ब्लॉग संक्रांतीच्या दिवशी बघताय त्याच्यामुळे सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. इकडे आई बसली आहे आणि आई तिचा फेवरेट प्रोग्राम लावून, म्हणजे लिटरली सांगतो हा प्रोग्राम बऱ्याचशा लोकांनी बघितला असेल, बघत असणार, जी शिवपुराण कथा आहे. म्हणजे आई फक्त टी व्ही लावल्यानंतर एकच गोष्ट बघते टी व्हीवर, म्हणजे ती म्हणजे शिवपुराण कथा. आणि आता आईमुळे थोडं आता माझ्याही कानावरती पडायला लागलं आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं ऐकतो. कारण 3 तासाचा प्रोग्राम चालतो त्याच्यामुळे इथं बसून वगैरे थोडंसं लेक्चर नाही म्हणता येणार त्याला, थोडंसं काय म्हणता महाराज, काय सांगतात? अरे कथा तर सांगतात बट काय उपदेश देतात कथाद्वारे? कथा म्हणजे असं महादेवाचं करा, आपले जे कामं या सगळे चांगले होतात आणि महादेवाचं करायला पाहिजे, काहीतरी नामस्मरण करायला पाहिजे, जन्म जगायचं. अच्छा, म्हणजे इन शॉर्ट आहे की काहीतरी करा बट करा, म्हणजे तुमच्या रेग्युलर आयुष्यामध्ये. हो, तर अशा प्रकारात एक त्या कथाचा उद्देश आहे. आणि थोडीशी फार मला पण आता असं वाटतंय की थोडं बसून ऐकावंसं. महादेवावर पाणी टाकायला लोटा, एक लोटा जल आणि समस्या होता. म्हणजे आई आता महाराज काय सांगतात ते सांगते आपल्याला, म्हणजे मंदिरात जा आणि पिंडावरती 1 लोटा किंवा जे पण पाणी टाकायला तुम्ही साधन घेऊन जाणार त्याच्याने पाणी टाका. आणि इन शॉर्ट असं आहे की देवाचं नामस्मरण करा. ह्या निमित्ताने का होईना आई ब्लॉगमध्ये बोलली. अर्चू, या निमित्ताने का होईना आई ब्लॉगमध्ये बोलली. बरं म्हटलं, आता आई बोलतेच आहे ना, तर थोडं आईला आता रेकॉर्डच करू. सांग आता. बोल. सांगा काही दुःख असलं, काही असलं, ते होते बेलपत्र खायनं, पाणी प्यानं, महादेवाचं. अच्छा. घ्यायचं, वृक्षाचं पाणी घ्यायचं. म्हणजे महाराजांचे जे उपदेश देत आहे तेच आई सांगते, बाकी काही एक्स्ट्रा सांगत नाही आहे. इन शॉर्ट एकंदरीत असं आहे ना, काहीतरी करा बट करा, देवाचं नामस्मरण करायला पाहिजे, असंच त्याच्या एक कथेतून एक त्या महाराजांचं सांगणं असते. जन्म दिलाय असं तर करायलाच पाहिजे. कोणत्याही देवाचं करा तुम्ही, असं काही नाही, महादेवाचंच करायला पाहिजे. कुठल्याही देवाचं करा बट एखाद्या देवाचं नामस्मरण करा. ठीक आहे, आता एकंदरीत एक तर कळालं की आईच्या फेवरेट टॉपिक काढल्यावर आई बोलते, त्याच्यामुळे आता आपण थोडंसं आता असेच टॉपिक शोधून काढायचे आणि त्याच टॉपिक रिलेटेड मग आता आई गप्पा करू. सर्वांना ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, कारण उद्या आहे संक्रांत आणि आज आमच्याकडे गेस्ट येत आहे आणि त्यांच्यासाठीच तयारी करायची आहे. तयारी म्हणजे जास्त काही मेन्यू नाही आहे, जस्ट पावभाजी आहे. तर पावभाजीची माझी तयारी झाली आणि आता प्रिपरेशन होत आहे, थोड्या वेळात रेडी होईल. आणि मेन म्हणजे ज्या गेस्टला बोलवायचं आहे, म्हणजे जे गेस्ट येणार आहेत त्यांना अजून स्वतः इन्व्हिटेशन घेऊन जायचं आहे आम्हाला. तर आम्ही हे करू प्रिपेअर आणि लगेच इन्व्हिटेशन घेऊन जाऊ. तर कोण आहे ते गेस्ट आणि आम्ही इन्व्हाइट करायला कुठे जातो हे तुम्ही बघा. आणि सोबतच आईंना थोडे पथ्य आहे त्याच्यामुळे त्यांना पावभाजी खाता येणार नाही, तर त्यांच्यासाठी भाजी चपाती. तर त्यांच्यासाठी इथे दोडक्याच्या भाजीची तयारी केली आहे आणि सोबतच दोडक्यापासूनच मी एक स्पेशल चटणी करते, तर ती आज ट्राय करते. म्हणजे किरणला पण अजून कधी खाल्लेली नाही, तर बघू आता कशी होते. मगापासून ना एक गोष्टीचा खूप प्रॉब्लेम होतोय, तो म्हणजे लाईट खूप कमी दिसतोय. कॅमेराची सेटिंग चेंज करून बघितली, अँगल चेंज करून बघितला, बट आधीच्या ब्लॉगमध्ये आपला जो लाईट यायचा ना तो येत नाहीये, कारण हे जे छोटे बल्ब्स लावले ते एवढे पॉवरफुल नाही आहे. आणि आज मी एका इलेक्ट्रिशियनला फोन केला, म्हटलं मला ट्यूब फिट करायच्या, 5 ट्यूबलाईट आहे म्हटलं टोटल, हॉलमध्ये 2 आणि एक बेडमध्ये, दुसऱ्या बेडमध्ये 1 आणि किचनमध्ये 1, अशा 5 ट्यूबलाईट आहे. तर त्याला तो बोलला संध्याकाळी येतो. मग मी त्याला विचारलं किती घेशील, तर तो किती बोलला असेल? काय 50 रुपये एका ट्यूबलाईटची घे.
1000 रुपये बोलला. म्हणजे एक ट्यूबलाईट फिट करायचे 200 रुपये आणि ट्यूबलाईटचीच किंमत 240 रुपये. म्हणजे फक्त फिटिंग करायची एवढे घेतात. मग त्याच्यामुळे काय आता ना मी डोकं लावलंय थोडंसं. ही बिल्डिंग कशी नवीन आहे ना, तर अजून इथं काम चालू आहे. तर एखादा इथलंच काम करणारा एखादा इलेक्ट्रिशियन इथलं बिल्डिंगचा शोधायचं, तिथं ऑफिसमध्ये जायचं आणि त्याला थोडेफार त्याचे जे चार्जेस असेल ऑब्व्हियसली बाहेरच्या पेक्षा नॉमिनल चार्जेस घेईल इथं, त्याला बोलून फिट करून घ्यायचं. म्हणजे आपला जो लाईटचा इश्यू आहे ना तो सॉल्व्ह होईल. कारण बराचसा लाईट कमी येतोय आणि मला स्वतः ब्लॉक करायला म्हणजे ती फिलिंग नाही येते आतमधून ब्लॉक करायची, कारण खूप डीम लाईट पडतोय. बट असो थोडा ऍडजस्ट करा आमच्यासाठी. उद्यापर्यंत मी हा इश्यू सॉल्व्ह करेल, म्हणजे जी पुढची येणारे ब्लॉग्समध्ये या फ्रेम डल नाही दिसणार. आणि आजपर्यंत मिरचीचा ठेचा बघितला होता, दोडक्याचा ठेचा फर्स्ट टाइम बघतोय. म्हणजे हे काय आहे? अच्छा मग दोडका तिकडे आहे, तर हे काय तू बोलली ना दोडकेच आहे ते पण. मग लाईट खूप घाण येतोय. एवढा डल कलर नाहीये आपला. लाईट मुळे ना सगळं गडबड होते. ज्या पाहुण्यांसाठी पावभाजी गेली त्यांना आता इन्व्हिटेशन द्यायला जाऊ. चलो कॅमेरामॅन आ जाओ, चप्पल पहनो, आ जाओ मेरे पीछे पीछे. पाहुणे आले पाहुणे. कोणी आहे का घरात? तू एवढ्या फॉर्म मध्ये घेऊन तर आली, बट आहे ना घरी? क्या तू नाम ही बोल दिया. पाहुण्यांना इन्व्हाइट करायला आहे आम्ही. किती लांब राहतो ना आम्ही, किती लांब राहतो. ऑडियन्सने काय गेस केलं होतं? बरोबर गेस केलं होतं. म्हणजे आता कटकटच ठेवली नाही इकडनं तिकडनं, डायरेक्ट घराच्या समोरासमोर आमचा फ्लॅट आहे. 2 नंबरचा फ्लॅट त्याचा आहे, सॉरी 2 नंबरचा फ्लॅट माझा आहे, 4 नंबरचा त्याचा आहे. एवढं डिस्टन्स राहिलंय फक्त. चिल्ला गेस. सगळ्यांनी आज मावशींना व्हिडिओ मध्ये घ्यायचं आहे आज, कारण मावशी पण एक हिडन ब्लॉगर आहे. तो राज आम्हाला दिनाने सांगितलंय. आमचे ब्लॉग बघून मावशी प्रॅक्टिस करतात. म्हणजे इन शॉर्ट आम्हाला रोस्ट करतात. रोस्टिंग करतात. मावशी रोस्टिंग करतात. त्याच्यामुळे आता मावशी आणि मी ब्लॉग बनवणार आहे. हिमाचल सिरीजला तर असं झालं. आज तर काय फक्त बस मध्ये बसले आणि आज तर असं आहे. एका फ्लोअरला फायनली आम्ही आलोय. डेस्टिनी म्हणजे रोजचं आमचं येणं जाणं होतं, तर मग असं ठरवलं की थोडंसं पेट्रोलचे पैसे वाचू आणि थोडी पर्यावरणाला आपण थोडी साथ देऊ. आणि अशा प्रकारे आम्ही समोरासमोर फ्लॅट आमचा आता डन झालेला आहे. पुढच्या 2 वर्ष आम्ही आता इथून हलणार नाही. दोघांचं पोझिशन सेमच आहे. त्याच्यामुळे आता 2 वर्ष हीच आमची. त्याच्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही, हे घर आहे की ते घर आहे. कुठेही काही दिसू शकतं. बॅकग्राऊंड म्हणजे हे थोडे कर्टनचे कलर ह्याचे वेगळे आहे. बॅकग्राऊंड बघून, कारण भिंती वगैरे सगळ्या सारख्या आहे आणि सगळा फ्लॅट सारखा वाटेल. त्याच्यामुळे गेस करायचं की कुठला फ्लॅट आहे कर्टनच्या कलरवर. चला तुम्हाला तर इन्व्हाइट करायला पावभाजी तयार झाली आहे. काय बघा मावशींनी खतरनाक जोक दिला. माझ्या आईला पायाचा त्रास आहे, मावशीला कानाचा त्रास आहे. चलो निकलते. फुल तयारी करून बसली ती. तुझ्यासाठी दोडक्याचा ठेचा गेलाय तिने. वा वा वा. पण मी तर पावभाजीच करणार. दोडक्याचा ठेचा कोण खाताय बाई? ठीक आहे ना.